नमस्कार. आता मी कोकणात चाललो आमच्या गणपतीला. आज अक्षरशः आम्ही गाडी घेऊन चाललो आहे. 18-18, 20-20 तास ड्रायव्हिंग करावी लागते. तर विचार करा त्या एस टी ड्रायव्हर लोकांची काय हालत असेल. ते बिचारे कसे ड्रायव्हिंग करून कुठून कुठून गाडी घेऊन आणले आहेत. तसेच प्रायव्हेट ट्रान्सपोर्टवाले, लक्झरीवाले, रेल्वे प्रशासन सगळ्यांचे आम्ही आभार मानतो. कोकणात जन्म घ्यायला नशीब लागतं आणि आपण नशीबवान. त्यापेक्षा त्याहूनही जर म्हणायला गेलं तर जे जनरल डब्यातून प्रवास करतात प्रवासी, त्यांनाच कळेल ह्याच्या भावना काय असतात. त्या सांगता येणार नाही. खूप कठीण असतं. पण बोलतो गणपतीला आपण मजा करायला येतो. हे येणं जाणं खूप भारी असतं. त्यानिमित्ताने आपण आपले 4 दिवस आपल्या घराचे दरवाजे उघडतात. आपले पाहुणे मित्रमंडळी आपल्याला भेटतात आणि मजा असते त्यावेळेत. आणि यामध्ये सगळ्यात मोठा जर ते कोणता प्रश्न असेल तर सगळ्यात मोठा पैशाचा प्रश्न असतो. लोक त्यावेळेला कशीही पैशाची मॅनेजमेंट करतात, कर्ज घेऊन करतात, पण करतात. कारण हा सण आपला आहे, खूप धडाक्यात साजरा झालाच पाहिजे. गणपती बाप्पा मोरया.